खरं तर ही धक्कादायक बातमी आहे नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरमधून। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातल्या व्हीआयपी दर्शन पासेसच्या काळा बाजाराचा प्रकार उघडकीला आलेला आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन पास संदर्भात अशा प्रकारे बोगस दर्शन पासेस मिळतात आणि त्याचा घोटाळा सगळा आता उघडकीला आलेला आहे। 600 रुपयांचं देणगी दर्शन पास हे तब्बल 2000 रुपयांना विकले जातात। त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित माचवे यांनी संशयित नारायण मुर्तडक याच्या विरोधात ठगबाजीचा गुन्हा नोंदवलेला आहे। सुरतचे चिराग दालिया आणि काही भाविक हे मार्च महिन्यामध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये आले होते आणि त्यांची फसवणूक झाली आहे। एका अनोळखी व्यक्तीने त्यांना दिलेल्या पासेससाठी 2000 रुपये घेतले, मात्र ही तिकीटं मंदिरातल्या यंत्रावर स्कॅनच झाली नाहीत आणि त्यामुळे हा सगळा घोटाळा समोर आलाय। तर त्र्यंबकेश्वरमधल्या दर्शन पासेसचा हा नेमका घोटाळा काय आहे, कशी सगळी मोडस ऑपरेंडी होती, जाणून घेऊया या संदर्भातले आणखी काही तपशील। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर जोडले जात आहेत। योगेश, खरं तर असंख्य लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। फक्त महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविक येत असतात। मात्र अशा प्रकारे दर्शन पासेसचा जर घोटाळा होत असेल तर किती मोठी व्याप्ती असू शकते, काय काय नेमके या संदर्भात आणखी तपशील पुढे येत आहेत? खरं आहे, देशभरातून अनेक भाविक वेगवेगळ्या भाषा प्रांताचे त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी येत असतात आणि त्यावेळेस त्यांना भाषेची सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचण होत असते आणि त्यांना वेळ कमी असतो। त्यांना तातडीनं परत शिर्डीला दर्शनाला जायचं असतं, अन्यथा आपली कामं आटपून घरी परतायचं असतं। त्यावेळेस त्यांना मोठमोठ्या ज्या रांगा त्र्यंबकेश्वरमध्ये लागत आहेत त्या टाळण्यासाठी शॉर्टकटचा मार्ग हे भाविक आपले बघत असतात आणि त्यासाठी पासेस कुठे मिळतील का हे प्रत्येक ठिकाणी तीर्थस्थानावर होतं। तसंच त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा होतं आणि या ठिकाणी पास विकणारी टोळी किंवा लवकर दर्शन करून देतो असं सांगणारी टोळी मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे। 3 ते 4000 5000 रुपयामध्ये दर्शन करून दिलं जातं। त्यातलाच हा पुढचा एक नवीन प्रकार आपल्याला लक्षात आला आहे। त्र्यंबकेश्वर संस्थाननं व्हीआयपी पासेस विक्रीचं स्वतंत्र केंद्र या ठिकाणी सुरू केलं आहे। 200 रुपयात हा पास दिला जातो। मात्र अशाच पद्धतीचे डुप्लिकेट पासेस तयार करून 600 रुपयाचे म्हणजे 3 जणांचे पासेस 2000 रुपयांना विकल्याचं हे समोर आलेलं आहे। ज्यावेळेस हे पासेस घेऊन भाविक त्र्यंबकेश्वर मंदिरात गेले त्यावेळेस हे पासेस स्कॅन झाले नाहीत आणि त्यामुळे हा सगळा प्रकार समोर आला आहे। त्यामुळे एकूणच त्र्यंबकेश्वरमध्ये जाताना स्वतः सर्व भाविकांनी या ठिकाणी काळजी घेण्याची गरज आहे। पासेस अधिकृत केंद्रावरून घेण्याची गरज आहे आणि असे जे काही तरुण आमिष दाखवत असतील त्यांच्याबद्दल तक्रारी करण्याची या ठिकाणी गरज आहे, कारण भाविक बऱ्याच वेळेस या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचाच गैरफायदा घेऊन असे प्रकार या ठिकाणी वाढताना दिसतात। खरे योगेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर होते।